जय महाराष्ट्र. आम्ही परळी मतदारसंघातून आलेलो आहोत. ही आमच्यासोबत तुफान गर्दी एवढी मराठाचा महासागर धनंजय पाटील धनंजय पाटील यांच्या शब्दामुळे आज इथं आलेला आहे. आणि मराठ्याला अन्याय होत आहे. घोड्याच्या रेसमध्ये गाडवं पुढे जाईल म्हणून हा समाज इथं आलेला आहे. स्वतःचा हक्क मागे आलेला आहे. आणि महाराष्ट्र सरकार इथं पाण्याचे बॉटल वाटून येत नाही. अन्न पुरवठा बंद केला. खाऊची गल्ली पूर्ण बंद केली. दुकानं बंद केली. हॉटेल बंद केले. आणि आज मराठ्याने दाखवून दिले या सरकारला की मराठ्याच्या जीवावर भारत देश कृषी प्रधान देश झालेला आहे. आणि गावाकडून राहिले आमच्या मराठी बांधवांनी आया बहिणींनी भाकरी करून मराठीला पाठवल्या. आणि आम्हाला शब्द दिलाय तुम्ही येताना वापस आरक्षण घेऊनच या. आणि ती शब्द आम्ही पार पाडणार. सरकारने तानाजी पंत सारखं सरकार आहे देवेंद्र फडणवीस मुघलशाहीचा आदिलशाहीचा अभ्यास करून आमच्यावर मनोज जरांगे पाटलावर गनिमत दावा करत आहे. हॉटेल 2 वर्ष नाही 70 वर्ष ते 80 वर्षापासून आम्हाला समाजाचा लढा आहे. क्रांतीसूर्य अण्णासाहेब पाटील असतील, काकासाहेब शिंदे असतील, कित्येक मराठा सेवकांनी बलिदान दिलेलं आहे. आज अजूनही काल परवा एक आमचा आंदोलक रस्त्यात दगावला. हार्ट अटॅक येऊन शिवनेरीच्या पायथ्याशी आज दगावला. आणि याची टक्कर महाराष्ट्र सरकार घेत नाही. आणि आज मराठा समाज हा फक्त शिक्षणात आणि नोकरीत ही आरक्षण मागत आहे. आम्हाला बाकी कशात आरक्षण नको. कारण की घोड्याच्या रेसमध्ये गाडवं पुढे जाते. हे बार मी सांगतो की घोड्याच्या रेसमध्ये गाडवं पुढे जात आहेत. 100% पैकी 90% पुढून आमचा नंबर कुठे लागत नाही कॉलेजला. लातूरचा आहे मी शाहू कॉलेजला नंबर लागायचा झालं सायन्सला तर 99चं मेरिट लागतं 100 पैकी. आणि 99चं मेरिट लागून सुद्धा शाळेत कॉलेजची फी 1.5-2 लाख रुपये वर्षाची फी. कॉलेज 2 वर्ष 3 वर्ष करावंच लागते. गरीब 2-3 एकर शेतकरी आहे तिथे आमचे. एवढं उत्पन्न जर झालं तर शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव सुद्धा नाही. शेतकऱ्यांना मराठा समाजातील शेतकऱ्यांना काय करावं ही सर्वात मोठा प्रश्न आहे. शेतकऱ्याला कर्जमाफ सरकारला म्हणलं होतं किती प्रमाणामध्ये कर्जमाफ झालेला आहे? आजपर्यंत एकच मुख्यमंत्री झाला आणि वाघ म्हणा त्याला हरकत नाही. उद्धव बाळासाहेब ठाकरे एकट्या वाघाने शेतकऱ्याची कर्जमाफी केली. देवेंद्र फडणवीस नुसते आश्वासन दिले. आजपर्यंत त्याने कदापि शेतकऱ्याची कर्जमाफी माफ केली नाही. आणि बीड जिल्ह्यात गेलं तरी मुंडे सरकार पीक विमा घोटाळा मराठा समाजाच्या शेतकऱ्याच्या शेतावर 1 रुपयात पीक विमा योजना चालू केली होती ती सुद्धा बंद केली. आणि परळीमध्ये वाल्मिकांना धनंजय मुंडेच्या टोळीनं शेतकऱ्याच्या इतर जिल्ह्यातील शेतकरी धाराशिव लातूर नांदेड जिल्ह्याच्या शेतकऱ्याच्या शेताच्या 7 बाऱ्यावर त्यांनी पीक विमा भरला आणि पीक विमा त्यांनी उचलली. शेतकऱ्यावर मोठा अन्याय झालेला आहे. याच्याकडे हार्वेस्टर घोटाळा कारखान्याला शेतकऱ्याचे हार्वेस्टर 25-25 लाख रुपये घेऊन हार्वेस्टर त्यांना दिले नाहीत. हे सगळ्यात मोठे शेतकऱ्याला अन्याय झालेला आहे. आपण बघू शकता. आता बघू शकता आपण एक घर एक शिदोरी इथं बघा. एक घर एक शिदोरी आलेली आहे. प्रत्येक समाज हा गावातला जागा झालेला आहे. जागरूक झालेला आहे. पाण्याची बॉटल शेतकरी वाटत आहे. गावाकडून वाहन आलेले होते गावात महाराष्ट्र जिल्ह्यातून वाहन आलेले मराठा समाज कुठेच कमी पडणार नाही. 1 महिना लागू 2 महिना लागू मराठा समाजात एवढी हिंमत आहे 1-2 महिने ते मुंबईत राहू शकतो. आणि मुले जरांगे पाटलांचा आदेश आल्याशिवाय मराठा समाज शांत बसणार नाही. जोपर्यंत पाटील सांगत नाहीत मुंबई सोडू नका तोपर्यंत मराठा समाज मुंबई सोडणार नाही. जय हिंद जय महाराष्ट्र. जय जयश्वर. बघू शकता कशा पद्धतीने मराठा आंदोलक जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत. आणि ह्या मराठा आंदोलकांना लवकरात लवकर सरकारने न्याय द्यावं आरक्षण द्यावं त्या पद्धतीने मराठामध्ये जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत. तरी सरकारने यातील दखल घ्यावी. मित्रांनो लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा. हा व्हिडिओ आमचा आहे ते